आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार। उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद होत असल्याने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे पुणे विभागातून पुणे ते दानापूर विशेष रेल्वे पुणे ते दानापूर एकेरी सेवा सुरू। उन्हाळी सुट्टीला जाणारी गर्दी रोखण्यासाठीचा निर्णय। पुणे इंदूर एक्सप्रेस 27 जून पर्यंत धावणार। या रेल्वेचा कालावधी 25 एप्रिल पर्यंत होता। रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। कोथरूडमधील प्रस्तावित मोनोरेल प्रकल्प रखडण्याची शक्यता। मोनोरेल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोनोरेल प्रकल्प तुर्तास बंद। अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवणाऱ्या 300 पेक्षा जास्त मालमत्ताधारकांची नळ जोडणी खंडित। पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई। करसंकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू। भीमाशंकरमध्ये दिलीप वळसे पाटलांसाठी महाजलाभिषेक। वळसे पाटलांची तब्येत लवकर सुधारण्यासाठी महाजलाभिषेक। घरात पाय घसरून पडल्यानं वळसे पाटलांच्या खुब्याला आणि हाताला मार। पुण्याच्या चाकणमधील महिंद्रा चौकात उभ्या असलेल्या कंटेनरला भीषण आग। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या मावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग। पोषक हवामान आणि सिंचनाची सोय असल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम। पालिकेकडून 150 फायरमनची भरती।